मी मीनाक्षी सिद्धार्थ पाटील, बीजेपी एनजीओ अध्यक्ष। आज या ठिकाणी नीलगगन बिल्डिंग मध्ये सतत 2 दिवसापासून दोन मुलं अनोळखी व्यक्ती आहेत जे वय त्यांचे 20 ते 25 वयोगटातील असून सतत 2 दिवस घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत होते आणि या घटनेची माहिती आम्ही पोलिसांना देण्यात आली आणि त्याप्रमाणे पोलिसांचे सहकार्य मिळाले आणि सतत पेट्रोलिंग ही चालू ठेवण्यात आलेली आहे। असे असतानाही बी विंग मध्ये पूनम आकरे यांच्या घरी घरफोडी करण्यात आली आणि घरफोडीमध्ये त्यांच्याकडील सोने, चांदी आणि कॅश, सोने जवळजवळ 10 ग्राम, 1 लाखाचा मुद्देमाल, तसंच 20 ते 40 हजार कॅश, चांदीचे 11 नाणे असा हा ऐवज त्यांचा आणि सोन्याचं नाणं असं हे त्यांचं ऐवज चोरी गेलेलं आहे। या ठिकाणी नीलगगन गाळेधारकांनी मला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी समितीला आम्ही सतत 1 महिन्यापासून चौकीदार ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते, पण समितीने चौकीदार हा सॅल्यूट मारण्याकरता व आपली स्वतःची काळजी स्वतः घेण्यात यावी अशी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करीत आहे। गाळेधारकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नेहमी अशा प्रकारचे काही ना काही घटना घडत असते, त्यामुळे चौकीदाराची वारंवार मागणी करत होते। तसंच काही वर्षापासून या ठिकाणी ए विंग मध्ये असामाजिक कृत्य घडत आहे व आताच ही नुकती जी घटना झालेली आहे जी घरफोडीची, यासाठी येथील समितीतील पदाधिकारी जबाबदार आहे आणि जर मला वाटतं या ठिकाणी जर समितीने जर इथे गार्ड ठेवला असता तर यासाठी इथे जर चौकीदार ठेवला असता तर अशा प्रकारची ही मोठी गंभीर घटना घडली नसती। त्यासाठी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे यासाठी सर्वस्वी समिती जबाबदार आहे आणि या गाळेधारकांच्या थ्रू मला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तर चौकीदार ठेवण्यात यावे आणि सगळ्या गाळेधारकांकडून त्यांना एक सूचना देत आहे की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर गाळेधारकांच्या वतीने एक चौकीदार ठेवण्यात यावे।